नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी बकासूरबद्दल तुमच्यासाठी अपडेट घेऊन कायम येत असतो. तसेच मित्रांनो, बकासूरच्या दावणीचा आता टॉपला नामांकित नंदी पळत आहे, तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका साम्राज्य 6300. त्याच्याबद्दल पण मी एक न्यू अपडेट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, साम्राज्य काल निमसोड मैदानामध्ये पळाला. अतिशय सुंदर त्या गटाला गाडी पळाली मित्रांनो. शेवटी हार जीत होतच असते, पण साम्राज्य अतिशय सुंदर बैल आहे आणि तो पुढील काळात चांगल्या प्रकारे काम करणारच. तर मित्रांनो, आता नक्की साम्राज्याचं नियोजन काय असणार आहे पुढं, साम्राज्याला किती दिवसाचा आराम असणार आहे किंवा काय, आणि साम्राज्य नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे. तर मित्रांनो साम्राज्य आता कमीत कमी 7 दिवसाच्या गॅपवर आहे. 7 दिवसानंतर साम्राज्य मैदानात उतरणार आहे. तर मित्रांनो, नक्की साम्राज्य कोणत्या मैदानावर पळणार आहे. मित्रांनो, एक तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्रातील पहिलं मानाचं मैदान म्हणजे कोरेगावचं मैदान. पारंपरिक हिंद केसरी अक्षर तृतीया मैदान कोरेगाव. या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरच्या दावणीचा कोहिनूर हिरा साम्राज्य मित्रांनो आपल्याला कोरेगावच्या मैदानावर एक टॉपच्या नंदीसोबत पळताना दिसणार आहे. कारण आता साम्राज्याला टॉपच्या नंदीसोबत पळण्याची चालना मिळत आहे. त्यामुळं साम्राज्य आता डायरेक्ट 12 तारखेला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना 100% दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, साम्राज्याला कोरेगाव हिंद केसरीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.